रामच तस आपणच देव होय गुरु. याच्यावर 2 मिनिटं बोलणार आहे आणि नंतर पंचीकर. आपणच देव होय गुरु. ते ऐकलं का प्रमाण तुम्ही ऐकलं असतच. ओके. हो माऊली. की आपणच म्हणजे स्वतःच गुरु होतो आणि समोर येतो आणि जीवाला आपले सत्तराकार करून घेतो. त्याचं नाव ज्ञान. ज्या जीवाला मी कोण माहित नाही तो सांगतो. ज्याच्या हृदयात परमात्मा त्याला प्रगट करतो. भक्तीनंतर तो अभेदाचं दर्शन देतो. तो हरी आमच्या हृदयात रंगून स्वतःसिद्ध असतो. विठीवर उभा असतो. वारीला कळसावर येतो. त्याची पंढरी दुमदुमती आणि वारकरी नाचतो. पिंड्या पताका गुलाल पालख्याचा येतो. अगदी भरगच्च काय सांगत मला. चौकडे दिंड्या पालख्या वारकरी टाळ मृदंगाने विनय करी. स्वर्ग सुख त्याच्यावर. म्हणून संत लोक म्हणतात मृत्यू लोक व्हावा जन्म आमा. हा सोहळा बघायचा, संताकडे थांबायचं, अज्ञानातून निघायचं, जडाला सोडायचं, भवसागराला तोडायचं, मी कोणी कळण घ्यायचं आणि पांडुरंगाला नमन करायचं. बाप्पा तू माझा उद्धार कर, तू माझं कल्याण कर. तू माऊली झालास, तू तुकोबा बनलास. मग आपणच देव होय गुरु. मग गुरु पण झाला तू पांडुरंगा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा ज्ञान सखा. असा प्राण मध्ये माऊली आहे. तुझ्या श्वास म्हणजे तुकोबा आहे. आणि तुझ्या पहिल्या श्वासातून 4 वेद निघाले. तुझं गांभीर्य रूप मला कळायला नाही विठ्ठला. पण तो कळायला फार कठीण आहेस. तुझी भक्ती त्याच्याहून दुर्गम आहे. तुझी प्राप्ती त्याच्याहून अति दुर्लभ आहे. पण भक्तीनं तू हाताला धरतोस आणि मुक्तीनं तू समोर येऊन बोलतोस. हे कळलं तुझं रूप मला. भक्तासाठी तू धावत येतोस माहितीये. पण त्या भक्ताला पुढच्या टप्प्यात नेतोस ते ज्ञान टप्पा. त्याचा उद्धार करतोस आणि माऊली होऊन येतोस. ओळीमध्ये राहतोस, गीतेमधून हसतोस, वेदातून बघतोस आणि तू तर माझ्या हृदयात असतोस. विठ्ठला तू मला कळालास. साष्टांगणात माऊली. कसं पाठवलंस, कसं बोलवलंस. एका 5 तासामध्ये परभणी सोडलं. 5 तास. जाताना 9 तास लागले. पाऊस होता. पांढरून बोलले आषाढी कार्तिकी मजल विसरू नका. कोणी वाट बघतोय तो. खरे माऊली वाट बघतो पण शांतता आपल्या पाठातच आहे माऊली. कुठे जाणून तुमचं
आपण आता आपले चौथी चालली होती का असे हे झालं आपलं सिद्धांत चालला होता माऊली. आणि सिद्धांतावर आलतो. हम्म. ठीक आहे. तर एक मिनिट ऐका, थोडं मला मागचं वाचून दाखवायचंय. आणि मग तरी देह तरी पाच भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा. आहे का आपल्या सांगा हे? नाही माऊली, नाही. हे तुम्हाला कधी ऐकलं नाही. ऐका, म्हणून मला वाटलं की तुम्ही हे कधी पाच भूताचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा. किती साधी भाषा आहे सांगा. सोपी भाषा आहे. आता पुढचं आहे का. परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. परमात्मा तरी अनन्याचा म्हणजे अनन्य म्हणजे अन्य नसणं, भिन्न नसणं. परमात्मा तुमच्याशी एक रूप आहे, अन्य नाही. मग तुम्हाला परमात्मा एक रूप आहे, तुम्ही देहाशी एक रूप आहे. हो माऊली. हॅलो, हो माऊली. आता पुढचं आहे का. उगेची पाहता मीपणा दिसे, उगेची पाहता मीपणा दिसे, शोध घेता काहीच नसे. वाव. शोध घेता काहीच नसे, उगच मीपणा तुम्हाला दिसे. तत्वे तत्व निरसे, पुढे निकळात्मा. तत्वानं तत्व पंचभाग होते, तत्व येतं, स्थूल देह, सूक्ष्म देह, ह्या सगळ्याला सोडलं तर तो एकच आहे. मग बाकीचे सोडा आणि त्याला पकडा, असं बोलले तिथले लोक. पुढे निखळात्मा. आत्मा आहे आत्मापणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. तुम्हाला सगळं सांगितलं आम्ही. माया कशी, जीव कसा आहे, आत्मा कसा, याचा विस्तार सांगितला आहे. आता माया आहे ती मायापणात राहते, जीव हा जीवपणात राहतो, आणि तत्व जे आहे ते संतांच्या मुखातूनच कळलं जातं, ते प्रगट होतं. मग माया आहे तर काय करते, जीवाला भुलवती. माया सुख दुःख भोगायला लावती. माया जगताला सत्यत्व देती. माया बुद्धीला अडवून येते, भगवंताकडे जाऊ नाही देती. माया जीवाला आडवी येते, भगवंताकडे जाण्याचा रस्ता रोखती, ती माया. हो माऊली. खूप छान आहे. पल्लेवार. हा माऊली. आपण एकदा हे घेऊ आणि नंतर ते घेऊ, दोनदा घेऊ पंचकर्म, काय बिघडाय. हो माऊली. हो. तुम्हाला अभ्यास होऊन होईल आणि तुमचं घट्ट होईल. चालते. हो माऊली, चालतंय ना. हा. ऐसे अवघेचे आहे आणि आपणही कोणी एक आहे. हे आपण ही कोणी एक आहे, मी एकच आत्मा आहे. हे सकळ शोधून पाहे तोच ज्ञानी. जो शोधून पाहतो मी कोण आहे, मी एकच आहे, आत्माच आहे, तोच ज्ञानी आहे. बाकी जो आत्मा शोधत नाही, स्वतःला ओळखत नाही, देहातून सरकत नाही, द्वेष टाकत नाही, क्रोधाला संपत नाही, बुद्धीला देहातून अलग करत नाही, तो पामरे विषयी पापी आहे. त्याला जन्म आणि मृत्यूचं अंतर चांगलंच जीव जगता आलं नाही, आणि मग त्याला यमाने घेऊन गेला. संताकडे त्याचा सहवास नाही झाला, अज्ञान भाव नाही त्याला टाकला, त्याला जन्म मृत्यूनं खेचलं, म्हणून तो काळाच्या तडाख्यात गेला आणि साधक सुसंपन्न झाला, ईश्वरमय झाला, बोधात आला, संतांच्या संगतीत राहिला, श्रवण भक्तीत नाहला, जीवनमुक्त साधून केलं त्याला. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग. आता हे सकळ शोधून पाहे तोच ज्ञानी, शोधू जाणे सकळासी, परी पाहो नेने आपणासी. ऐसा ज्ञानी एकदेशी, वृत्ती रूपे अबा बा बा बा. हॅलो पल्लेवार. हो माऊली. ऐका, हे मला पंढरपुरात भेटण्याचे एकच कारण आहे,
की तुम्हाला विस्ताराने सांगावं हे पंढरनाथाचं मनोगत आहे. बरोबर आहे, अगदी अगदी बरोबर माऊली. त्या ईडी ती सरोजा ईडी का शिकलेली का तिनं घेतलेली आहे. माझ्याकडे धावत पडत 2 तास हिंडत 4 तास त्या गर्दीतून यायला तिला 4-5 तास लागले आणि हे देऊन गेली मला. बघा खरं तळमळ माऊली सरोजाताईची. त्यामुळे तुमच्या दर्शनाची आणि ते ग्रंथ आमच्या सगळ्यांसाठीच मिळाला ना. तुम्हाला दिला म्हणजे आम्हालाही मिळाला. हे सकळ शोधून पाहे तोच ज्ञान शोधू जाणे सकळासे परी पाहू नेने आपणासे. सगळं शोधतो तो. त्याला सगळं कळतं. जग कळतं, लेकरू कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, कर्म कळतं. पण आपल्याला आपलं स्वरूप त्याला आम्ही स्वतः कोण हेच कळत नाही. सांगा काय चूक बोलले? बरोबर आहे माऊली, अगदी अगदी बरोबर आहे माऊली. शोधून पाहे न पाहे आपण असे. काय बोध आहे ताई, आपण जागे व्हावं मा. खरंच माऊली. संसारात गुरफुट कुणाची अपेक्षा करू नये, निरपेक्ष राहावं, वासनेतून यावं, मायेला सोडावं, बंधन तोडावं, मोहाला झाडावं, परमात्म्याशी भिडावं, त्याला ज्ञानी म्हणावं. नमस्कार पांडुरंग हरी कोटी कोटी दंडवत. सांगा एका का शब्दातून वेदांत आहे की नाही? आहे माऊली, धन्यवाद. खरंच आहे माऊली. का बरं कुणाकडे सुखाची अपेक्षा करायची? नाही माऊली. सुख कोणी देऊ शकत नाही. सुख म्हणजे ईश्वराचं रूप आहे, ते आत्मरूप आहे. मी स्वयंसिद्ध सुख आहे, माझं रूपच आनंद आहे. तर इतरांकडनं आनंदाची अपेक्षा का? हो माऊली. हरी वासुदेव. किती चुकतो, हो माऊली. किती चुकतो आपण. सांगा. हो माऊली, खरंच आहे, चुकतो आपण. आपल्या सुखात आपण तुडुंब भरून गेलो तर पोराचा आनंद, लेकीचा आनंद, घराचा आनंद, नातूचा आनंद शून्य झाला. कारण सगळा सर्वात्मक उच्च आनंद मी भोगला, हा तुच्छ आनंद त्यागला. उच्च माझं उत्तर मला मिळालं. कोटी कोटी दंडवत. सगळ्यांचंच उत्तर आहे, तुमचं नाही. हरेक प्रमात्याचं आहे. जो सुखासाठी भीक मागतो कुणाला पण नाही, थांबायचं. सुखाला आपल्यात प्रगट करायचं, तो आत्मरूप आहे. पण त्या सुखात आपण जगायचं, देहावर नाही यायचं. त्याला ज्ञान भक्ती म्हणतात, वेदाची शक्ती म्हणतात, मनाची तृप्ती म्हणतात, अज्ञानाची निवृत्ती म्हणतात, स्वरूपाची प्राप्ती म्हणतात. त्याला म्हणतात अद्वैताचा बोध, परमात्म्याची जाणीव आणि सुखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती, ही साधूची संगती आणि वेदाची तुम्हाला देण्यासाठी शब्दाची शक्ती. छान माऊली. राम. हॅलो, बोलले वा. हो माऊली. ट्रेन मध्ये तिला कॉल करा, पाठ चालू म्हणून. बर बर बर. हो माऊली. आणि सकळाशी परी पाहून नेणे आपणाशी. स्वतःला शोधत नाही, स्वतः मी कोण कळत नाही. वृत्तीरूप जरी जाहर राहिले, ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. बापरे. प्रकृती निरसने अवघीच गेले विकारवंत. अरे राम, अवघे विकार गेले, षड्विकार, काम, क्रोध, शोक, मोह.
वृत्ती म्हणतात, वेदमय वृत्ती म्हणतात, बोधमय वृत्ती म्हणतात, आत्मचिंतनाची वृत्ती म्हणतात, साधूच्या बोधाला पकडणारी वृत्ती म्हणतात. ती वृत्ती त्या भगवंताकडे जाती, ती बोधाला घेती. ती वृत्तीचे ज्ञान असतं, तिच्यामध्ये ज्ञान असतं, तेव्हा अज्ञान मरून जातं. अज्ञानाला देहाचा संबंध आहे. अज्ञानामुळे क्रोधाचा फळीमार आहे. अज्ञानामुळं क्रोधाचा भडीमार आहे, पापपुण्याचा विस्तार आहे, बंधनाचा स्वीकार आहे, जगताचा चमत्कार आहे. पण साधूचा नमस्कार कुछ और आहे. खरे माऊली, साष्टांग दंडवत. काय सुंदर आहे वेद, आपलं मन बंदर आहे. खरंच. काय तमोगुणात जात, रजगुणात येतो, सत्वगुणात थांबतो. गुणात कशाला राहता, परमात्म्यात राहा. देहाकडे कशाला येता, स्वरूपाकडे जा. स्वतःला धन्य का म्हणतात, संताला पहा. काही नाही तर धन्य मी. आयुष्यात काही केलं नाही, न सेवा, न धर्म, न गुरु, न भक्ती, न अध्ययन, काही केलं नाही. खाल्लं, वाढलं, पापुण्य भोगलं, भांडण झालं, निघून गेली, पुन्हा आली, पुन्हा गेली, पुन्हा आली. जन्म आला, मृत्यू झाला, जन्म आला, मृत्यू झाला. काय केलं तुम्ही जन्मून? केलेलं काय? काहीच नाही माऊली. काटेची चिंता, पोरीची चिंता, घराची चिंता, पैशाची चिंता, धंद्याची चिंता. चिंतन नाही केलं तू. चिंता मग झाली तुझी चिंता. बापरे, खरे माऊली. काय केलं जन्माला येऊन सांगा? चिंताच केली, खरं चिंतन नाही केलं, चिंताच केली आयुष्यभर. बिनधास्त जगतो. मी देह, मी छाया, मी जन्मलं, मी देवाला गेले, मी चारधाम केले, मी गंगेत नाले. मी म्हणजेच कळलं, नाले गेले कुठं नाले, कोण नाली. वृत्ती जर स्वरूपात विराजमान झाली तर कोण केलं, कोण आलं. सगळा जर ईश्वर आहे तर जाणारा येणार कोण? सगळा जर परमात्मा आहे तर जगत कुठे आहे? जगतच नाही तर जीव कुठे आहे? आणि जीव नाही तर शिव कुठे आहे? बापरे. दंडवत आहे सांगते कुटुंबाला. खरंच आहे. जगताला धरून त्याला आरंभवाद म्हणतात, त्याला सृष्टीचा क्रम म्हणतात. तिथं बुद्धीचं अज्ञान म्हणतात, देहाचा संबंध म्हणतात, बुद्धिमध्ये गुणाचा थैमान म्हणतात. तेव्हा त्या जीवाला सृष्टी दिसती. पण तो जीव जर ज्ञानात आला तर सृष्टीला ढकलून पुढे जातो, कारण तो बात करतो. ज्ञानाने सृष्टीचा बाध होतो, गुरुमुळे बोध होतो आणि अज्ञानाचा नाश होतो. परमात्म्याचा सहवास येतो, मनाचा निग्रह होतो, मोक्षाचा लाभ होतो आणि जीवाचं रूपांतर आत्मरूपात होतं. कारण तो जीव मूळ स्वरूपाकडे जातो, तोच परमात्मा होतो. हा पंढरीनाथ ज्ञान देतो. देह पंढरी होती, तो जीवात्मा आत्मा असतो. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. सुंदर खूपच माऊली, सुंदर. खूपच सुंदर. काय बोध आहे खरंच माऊली. असा बोध कुठंच नाही माऊली. असं इतकं सुंदर सांगता तुम्ही. जगण्याचं सार्थक होते, आपल्या श्वासाचं कल्याण होते माऊली. सांगतो म्हणल्यापेक्षा पांडुरंग देतो असं म्हणा ऐकून पुढे. हो माऊली, तोच बोलतो माऊली. तुम्ही ते काही भिन्न नाही, आम्ही बघतच नाही. तुम्ही म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, लिंगम भजे पांडुरंगम. तो देव नाही
मागितलंय त्यानं. कळतो कुठं मूर्ख लोकांना. बजाव माझ्या हरीला, तोच विठेवर आहे, तो हृदयाच्या विठेवर आहे आणि नामदेवाच्या विठेवर आहे. त्याचे हात कटेवर आहे. त्याने शस्त्र धरलं नाही, कुणाला मागितलं पण नाही हात बाहेर काढून. मला ते म्हणत नाही तो, कारण परब्रह्म परमात्म्याला लागत नाही काही. तो हात बाहेर काढणारा नाही. बापरे माऊली, खरंच किती सुंदर. हात बाहेर काढले नाही त्यांनी, खरंच नाही. विठेवरी उभा कटेवरी हात, विठेवरी उभा कटेवरी हात, काही मौजेचा पंढरीनाथ, काही मौजेचा पंढरीनाथ, विठेवरी उभा कटेवरी हात, विठेवरी उभा कटेवरी हात. झाकून टाकले हात, मागायचं नाही, शस्त्र घ्यायचं नाही, कारण मी परब्रह्म रूपाने विटेवर आलोय. भक्ताला पाहायला उभा टाकलोय, मुक्त संत यायला त्यांना बघायलोय. मी कळसावर राहिलोय, माझ्या दिंड्या पताका त्याचा आवाज मी घ्यायलोय, मी विनंद व्हायलो, असा आमचा हरी बोलायलाय. खरंच आहे माऊली. साष्टांग दंडवत. माऊली. खरंच आहे पुढच्या माऊली. वेळेस वेधुंड होते. आपण पुढच्या वेळेस मोठी गाडी करू, वाटे चिंतन करू, सगळ्याचे नाव घेऊ, चरणाला मस्तक एक कर. अगदी माऊली. खरंच साष्टांग दंडवत. किती सुंदर. ते प्रतिरूप जरी पाहिले, ते म्हणजे परमात्मा, ते म्हणजे परब्रह्म, ते म्हणजे विठू, तो म्हणजे कान्हा, तो म्हणजे राम. हो माऊली. हो माऊली. परब्रह्म परमात्मा विठू आणि राम, तो म्हणजे ते. ऐका, ते प्रतिरूप जरी पाहिले, तरी मग काहीच नाही राहिले. त्याला वृत्तीमध्ये पकडलं, वृत्ती तिथपर्यंत गेली, भगवंतापाशी गेली. वृत्ती बोधाला घेऊन, वेदाला जाणून, श्रवणात राबून ती वृत्ती बोधमय झाली. त्या वृत्तीमध्ये तो प्रगट झाला. अंतःकरणाच्या आत वृत्ती फाडून गेली, तीन देहाला सोडून गेली, पंचकोशाला टाकून गेली, गुणाला तरफून पुढे गेली. ती वृत्ती बोधमय असती, ती हरीला जाणत असती, हरीपाशी जात असती आणि संताच्या बोधानं आत्मरूप होत असती. मग काही उरत नसतं, मग काय उरले त्याला. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर. खरंच काय ग्रंथ आहे माऊली, अतिशय सुंदर. निरूपण अशी मांडणी कुठेच नाही. खूपच छान, किती मस्त. ती बोधमय ज्ञानमय वृत्ती अंतःकरणाला फाडून, पाच पंचकोशाला टाकून, तीन देहाला सोडून, गुणाला तोडून त्या हरीकडे गेली आणि बोधानं, गुरुच्या बोधानं आत्मरूप झाली. किती सुंदर. सगळं टाकून गेली ती वृत्ती. मग काय उरलं, मग काय उरलं त्याला? नाही, काहीच नाही राहिलं. माऊली. काहीच आता काय राहील, काही करायचंच राहिलं नाही आता. काय चिंतन आहे आपलं. काय माझे स्वतः भाग्याचे पुण्याचे लेकर भेटली मला. बाप रे बाप, धन्य झाले. प्रसाद दिला माऊली, पांडुरंगाने प्रसाद. घरात कुलाचं संरक्षण असावं आणि त्या घरात कुलधर्म कुलाचा राहून त्या कुळातला एक तरी अंश भक्तीसाठी झेंडा फडकवणारा असावा, तर ते कुल पावणे. नाहीतर नाही. काय करता प्रॉपर्टी, पैसा, तोंडाचा पांढर रूप, काय करा ते पांढर? सांगा ना, थोबाड पांढर काय करा? काही फायदा नाही.
असं संस्कार द्या की तिथं भक्तीनं वाहत जावं, भक्तीनं वाहवा सकाळ कळकळ. त्या कुलाचा पितराचा उद्धार व्हावा. ज्या कुळात मिळाले त्यांचा उद्धार करेल, ज्या बापाने जन्म दिला त्याचा उद्धार करेल. त्याचं नाव झेंडा पडकवल. करण्याची पोरगी, अरे बापरे, पोरगी अशी तर बाप कसा असेल. आता पोरगी बेकार तर माय कशी असेल. खरे हो, माऊली. दिवा लावून ठेवा. साष्टांग दंडवत माऊली. अष्टांग कोणते दिवे लावायचे सांगितले? मला सुचत नाही, मी सहज बोलले, कारण मी माऊलीला 2 दिवे लावले असते तर तुमच्याकडे येतच नाही. देवाला समय असते, माणूस 2 दुपारचे दिवे असतात, तेव्हा ग्रंथाला हात असतो. म्हणून एक भक्तीचा दिवा, एक ज्ञानाचा दिवा घरात लावा. अर्थ समजून घ्या. कळाला की नाही अर्थ? नाही हो माऊली, हो चालेल माऊली. माऊली. दिवा पण कुठला लावायचा सांगितलं सांगतात. दिवा कुठला लावायचा? LKG चे लेकर मराठी वाचत नाहीत आणि तुमचे लेकर LKG वाचून जन्मत नाहीत. त्यांना मराठी शिकवा. आता हरिपाठ द्या. तुम्ही तर काय वाचतात त्याला कळू द्या, नाहीतर ज्ञानेश्वरी पण थांबल आणि तुमचं राज्य काय होईल ते बघत बस. आम्हाला सांगा, हे सांगायचं जागा नाही. तुमचा हिंदू धर्म जपा. जेव्हा अजून तरुणला जायची हातात ग्रंथ काय, बौद्धाचा चमत्कार झाल्याशिवाय, गुरुचा आदर्श घेतल्याशिवाय पुढे आपल्याला जगताच येत नाही. आणि डोर केलं तर काही कळतच नाही. डोर 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 करती बाई, काही कळत नाही. 60 संपले, 65 वलांडले, नकाकड संसाराचा थाट, लकलकाट, साड्याची टिंब, त्याला ठेवायला लाकडं, वरी डोक्यावर एसी आणि घरातल्याला फाशी. चलू द्या. का मग त्रास व्हायला का बायकाला ऐकून माझं? उपदरी पाहिले ते म्हणजे परमात्मा. वृत्तीमध्ये बोध आला ते तू आहे वृत्तीने सांगितलं, पण मन दूर झालं, देहाकडे आलं. वृत्तीमध्ये बोध आहे, वृत्तीमध्ये ज्ञान आहे, वृत्तीमध्ये गीता आहे. ती वृत्ती भगवंताकडे चालली आहे आणि गुरुच्या कृपेने भगवंतात थांबली आहे. महावाक्याने ब्रह्म झाली आहे. म्हणून ते तू जाण. वृत्तीरूप ते पाहिले, ते म्हणजे आत्मरूप. कुणी पाहिलं? वृत्तीनं. कसं पाहिलं? बोधानं. बोध म्हणजे वेदानं. वेद म्हणजे अध्ययन. अध्ययन म्हणजे गुरुच्या मुखातून निघालेला बोध. त्या बोधानं वृत्ती अंतर्मुख होती, उपाधीला सोडून देती. भ्रम जगत रूपी जगताचा भ्रम बंद होतो, कारण ती जगताकडे न जाता अंतर्मुख होती. ही बोधाची शक्ती, साधूची भक्ती. वृत्तीला अंतर्मुख करतात ते साधू. ती आज जाती आणि आत्मस्वरूपाला पाहती, कारण त्या वृत्तीमध्ये गुरुने दिलेल्या बोधाची शक्ती. म्हणून आत्मप्रतीती. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर. रामा, आपण कुठं आत आहेत का बाहेर? बघा आता पल्लेवार, काटल्लेवार, चिंतावार, कोण कोण भरणं आलाय समोर आमच्या. बघा आता वृत्ती आत आहे का, मडक्यात आहे का, घरात आहे का, त्या लाकडात आहे, पिओपीत. बघा कुठं वृत्ती कुणाच्या अंतर्मुख आहे का बहिर्मुख. काहीतरी कळतं का तुम्हाला? मी बहिर्मुख आहे का मी अंतर्मुख आहे, का मी देहापाशी आहे का मी कर्मापाशी आहे, की मी गुरुच्या बोधापाशी आहे? कळतंय? नाही कळत माऊली, खरंच नाही कळत. नाही कळत मग. व्यवहार कसा कळतो? तन तान तान, लगेच जीवाची तन तान अशी उडती की बिजली कमी पडती, असं थोबाड वाजते तिचं. अनुवादात कुठं जाते? हो ना माऊली. वीज चमकती वीज.
अनानुवाद शून्य, व्यवहार नगण्य, वाग माठ. खाली उतर ना जरा तुझे मीटर. अरे वा, जेवढा व्यवहार तुला उडता येतो ना, डन 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 बोलता येतं, आतमध्ये कुठं जातं मातीत. म्हणजे तिचे अधिकार मिळलेले आहे आणि व्यवहार इथं आलेला आहे. बस व्यवहारामध्येच कळते आम्हाला. आम्ही एवढे काही येडे नाहीत, आम्हाला एवढे समजून मिळेल का? असतं संसारात वेडे, पण आमच्या बुद्धी ज्ञानाचे कडे. अगदी समजतंय ना? खरं. हो माऊली. कारण ज्याला कधी संसार माहितच नाही, बोलणं कळतच नाही, त्याला काय कळण समजून तुमचं प्रपंच हे आम्हाला नाही कळत बेटा. आम्ही शून्य तिथं. त्रस्त करतो आणि परमार्थ हा आनंदाला प्रगट करतो. कळालं समीकरण? हो माऊली. पांडुरंग देव हरी कोटी कोटी दंडवत. हो माऊली, कळालं माय, कळालं. तसंच आहे, व्यवहार त्रस्तच करतो, परमार्थ मस्तच करतो. आम्ही इकडे आमची दिशा आम्हाला आहे, बाकी आम्हाला काही कळत नाही. संपला म्हणजे आम्हाला कळून द्यायची गरजच भासत नाही. आमचं काय राहिलं पण नाही. भगवंतानं सगळं करून टाक. काय होते आज? आपला दिवस का वाया घालायचा? अरे 5:30ला राधादेवी धर्माबाच्या ट्रेन मध्ये बसली, मॅडम जिंतूरला गेल्या, अवघेच गेले. प्रकृतीचा निराश झाला, त्या वृत्तीनं प्रकृतीला सोडून दिलं. प्रकृती मिथ्या ठरली, प्रकृतीचा संबंध सुटला, प्रकृतीचा ज्ञानानं बात केला, वृत्ती तिला सोडून गेली, भगवंताच्या आत गेली, रामाला बिलगून राहिली आणि सुखामध्ये तुडुंब भरली. आनंदाला ती आनंदाची चव तिला आली, दुःख तिथून गेलं, ती राम झाली, प्रकृती निरसली. किती सुंदर सांगितलं. खरंच आहे. देव हरी कोटी. चला साष्टांग किती छान बेटा. प्रकृती निरसे अवघेच गेले विकारवंत. प्रकृती निराश झाली, वृत्तीतून ती बाजूला गेली. प्रकृती म्हणजे मान, प्रकृती म्हणजे गुण, प्रकृती म्हणजे दिसणार हे दृश्य. पण त्या प्रकृतीमध्ये वृत्ती उत्पन्न होती ते मन आहे, आणि त्या मनामध्ये अज्ञान आहे, आणि अज्ञान टाकण्यासाठी ब्रह्मज्ञान आहे, आणि ब्रह्मज्ञान म्हणजे गुरुच्या बोधाची खून आहे. आणि तो बोध जेव्हा वृत्तीमध्ये येतो तर ते मन सावध होतं, देहाला सोडून देतं, अज्ञान संपून जातं, मन शांत होतं, वृत्ती आत जाती, जगाला सोडून देती आणि आत्मरूपाला पाहती. तिथं स्तब्ध होती, तिथे ती विगरून जाती. ही खरी आत्मस्थिती. गाभाऱ्यात नेलात नाही, आत्मस्वरूपाच्या गाभाऱ्यात नेऊन पण आहे दिसते. आता थोडस मागाचं 1 बावीस आपण वाचलं नाहीये.
वरचं वाचन 21 आहे. देह तरी पाच भूताचा, देह तरी पाचा भूताचा. वाचलं का तुम्हाला मी? हो माऊली वाचलं. हा. जीव तरी, देह तरी पाच भूताचा आहे, जीव तरी अंश ब्रह्मेचा. अरे बापरे, देह आणि जीव एक नाही तर, लक्षात ठेवा. हो माऊली देह वेगळा आणि जीव वेगळा. पण वेगळा चूक आहे. बरोबर आहे माऊली. देह वेगळा जीव वेगळा. बरोबर आहे. ऐका हॅलो प्रेरणा ऐक. हा बोला. आपण चिंतन काय करणार? देह आणि जीव आणि दोन वेगळे आहेत. हे कळतं आपल्याला कधी? नाही माऊली. नाही कळत नाही. फक्त मी देह एवढंच कळते. हो मी देहच मी जीव आहे, ह्या देहात आहे हे कळते. नाही कळत माऊली. नाही कळत. तसंच मी वाटतं. मग ऐक, फक्त मी देह मला बोललं, मी असं बोललं, मी बोलला याव याव याव. अरे रामा, पण बोलणारी वाणी आहे, असणारा जीव आहे, दिसणारा देह आहे, नसणारी अविद्या आहे. असं झालं होतं माऊली. हो माऊली. बोलणारी वाणी आहे, असणारा जीव आहे, दिसणारा देह आहे आणि नसणारी अविद्या आहे. अरे रामा, देवा एवढंच देरी पप्पा, नको मला संसाराची हुशारी, नको रे नारायण, मला हेच पाऊस दे तू. याच्यात माझं सार्थक आहे, बाकीच्यात नाही रे बाबा. मग झालं, संपला विषय. मग शिकायचं, देवाला कळत नाही सांगायचं, आपल्या ज्ञानाला जपायचं, देहातून निघायचं, रामाला बघायचं, आत्मालिंगन द्यायचं आणि स्वरूप व्हायचं. बाकी नको रे बाबा, कटपट तुम्हाला आणि हे आम्हाला पण नको माऊली ते. आम्हाला हेच पाहिजे. काय तो देह, तो विचार, ते धन, तो जन्म. एका जन्म निघून गेला 50-60, राहिले 10-5. आता त्याच्यामध्ये हे कळावं का व्यवहार कळावं? दोन्ही कळावं लागतं. पण ते जर नाही कळलं तर कुठं अडकत नसतं. आमचं अडकलं नाही हो माऊली. म्हणून रुकलं नाही. म्हणून आधी हे कळावं, मग ते कळालं. हो माऊली. आता ऐका, जीव आणि देह ह्याचा जर तुम्हाला सांगा म्हणले विस्तार तर बोलता येतो का? नाही माऊली. नाही. नाही माऊली. बाकी कसं येतं सगळं? 5 तोळ्याचा चोकर काम केला, चोकरच ना? हो मला माहित नाही, मला नाही. चोकरच. ते काय तुम्हाला सगळंच माहित आहे. तुम्हाला सगळंच माहित आहे माऊली. काय माहित? ती घालती चोकर, नवरा चोकर. काम करू पैसे कमू. ऐक नाही? हो माऊली. माऊली म्हणजे ज्याच्यात काही सुख नाही, ज्याच्यात काही राम नाही, त्याच्यापासून काही अडत नाही, त्याच्यासाठी हा आयुष्यभर. आणि हे काही कळत नाही, हे लागतच नाही ना, चोकर लागते. कारण ते पुन्हा कळत नाही ना अंगावरलं, म्हणून घालायचं. आणि हे काढता येत नाही म्हणून टाकून द्यायचं. जे स्वतः येते ते बुद्धीला अधिकार घालायचे नाही. आणि जे लोक काढून घेतात, पोरं भांडण करतात, दोलन करतात, त्याच्यासाठी जगायचं. मरा तिथंच मरा. आता तुम्ही दिलेले अलंकारच घालायचे आम्हाला बुद्धीचे, ब्रह्मज्ञानाचे. रोज नवीन अलंकार भेटायलेत आम्हाला.
ती कोणीच काढून घेत नाही. हॅलो, किती दिवस उरले माहिती का? किती आयुष्य राहायला कळतंय का? सांगा. नाही माऊली. नाही कळत माऊली. कोणता श्वास शेवटचा आहे माहित नाही माऊली. पुढचाच असू शकतो. काय सांगू? काय सांगा? मग त्या श्वासातून साधूर विश्वास ठेवावा, अज्ञानाला भस्म करावं, वेदाला आत भरावं, चित्त चिन्मय करावं आणि जीवाला शिव करून टाकावं. कुठं माती कळते, कुठं कळते? भाग्य 6 वर्ष त्याने श्री ऐकली. हो माऊली. फक्त पुण्य आहे, अधिकार नाही. नाही माऊली. मला जर विचारलं एक ओळी सांगता, नाही सांगता येणार. येते का सांगता? नाही येत माऊली. हो माऊली खरंच फक्त पुण्य आहे. पुण्य. फक्त पुण्य. चला, तुमची प्रगती आहे, तुम्ही चिंतनात आला, भगवंत तुम्हाला माफ करेल, तुमचं पाप बंद होईल, तुमच्या पापाचे डोंगर भस्म होतील. तो हरी तुम्हाला तुमची कोण ऐकतो, मला कोण कळून घ्यायला, तुमचा तपशील तयार होईल. वरी कारण मला जाणणारा, मला शोधणारा, मला प्राप्त करणारा, मुक्तीच्या मार्गावर येणारा, वेदाचं चिंतन करणारा आणि भगवंताला प्रगट करणारा जगात कुछ और असतो, ते माझे साधन. चला, मी भांडते, मी थांबते. टाइम झालाय. चला, एक सांगायचं तुम्हाला, थांबते मी, टाइम पण झाला. चातुर्मास पाहिजे तो काही माहित नाही, पण या चातुर्मासामध्ये मी वासुदेव, अंगडा, ओलंगडा, भैरा, जोगी, अभंग हे पाठ करणारे. तुम्ही पण पाठ कराव. आणि ज्या दिवशी मला टाइम येतो तुम्हाला लिंकवर बनवून दाखवल, एक 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 चाल सांगल. मी तुम्हाला चाल शिकवल. जय माऊली.